पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि परिसरात गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तिघांचा बळी गेला होता. वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं आणि याचमुळे संतप्त नागरिकांनी 12 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबर रोजी पंचतळे येथे बेल्हे जेजुरी राज्यमार्ग तर 3 नोव्हेंबर रोजी मंचर येथे पुणे नाशिक महामार्ग अडवून ठिय्या आंदोलन करून 18 तास आंदोलन हे केलं होतं. इतकंच नाही तर संतप्त जमावानं 2 नोव्हेंबर रोजी वन विभागाचे गस्ती वाहन आणि स्थानिक बेस कॅम्पची इमारत पेटवून देत जाळपोळ सुद्धा केली होती. बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेकांचे बळी गेले, तरी प्रशासन लक्ष देत नसल्याने हे पाऊल नागरिकांनी उचललं होतं. त्यानंतर आंदोलनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी नागपूर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडून परवानगी घेऊन नरभक्षक बिबट्याला जेरबंद किंवा ठार करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पथकानं कॅमेरा ट्रॅप, ठसे निरीक्षण आणि थर्मल ड्रोनच्या सहाय्यानं शोध मोहीम सुरू केली आणि अखेर बिबट्या दिसल्यानंतर त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण बिबट्या पुन्हा हल्ला करत असल्याने त्याच्यावर गोळी झाडून ठार करण्यात आलंय. अंदाजे 5 ते 6 वर्षांचा हा बिबट्या असल्याचं म्हटलं गेलं. त्याला ठार केल्यावर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र यापूर्वीच वन विभागाकडून याबद्दल काळजी घेणं आवश्यक होतं. म्हणजे इतक्या नागरिकांचे सुद्धा जीव गेले नसते आणि त्या मुक्या जनावराला सुद्धा मारावं लागलं नसतं.